राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकाच दिवशी 7 सुवर्ण पदक, 7ही सुवर्ण पदक बॉक्सिंग मध्ये 5 महिलांसह तर 2 पुरुषांना सोनेरी यश। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 82.18%वर, उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग। शिरूर तालुक्यातील पूल वाहून गेला, जातेगाव बुद्रुक जातेगाव खुर्दाचा संपर्क तुटला, नागरिकावर मोठा वळसा घालून जाण्याची वेळ। रत्नागिरीतील आंबा घाटात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत बंदी, मुसळधार पावसामुळे रस्त्याला गंभीर भेगा, हलक्या वाहनांना नियंत्रित वेगानं परवाने। मध्य रेल्वेसह हार्बरवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बरवर सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक। ठाणे मनपाकडून नव्या गाड्यांसाठी लाखोंची उधळपट्टी, उपमहापौर सभागृह नेत्यांसाठी नव्या गाड्या खरेदी, प्रत्येक गाडीची किंमत तब्बल 16 लाख असल्याची माहिती। शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकतर आपल्याला मिळेल किंवा गोठवलं जाईल, उद्धव ठाकरेंचा जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत विश्वास। शिवराळ भाषा वापरणाऱ्या आंदोलकांना माफी देणाऱ्या मोदींवर ठाकरे बंधूंचं टीकास्त्र, मोदी शहांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा सल्ला, तर शिवराळ भाषा वापरणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना कोण आवरणार, राज ठाकरेंचा सवाल। अभिजित दिपकेंचा सत्कार केल्यानं संजय शिरसाट आणि बच्चू कडूंवर एकनाथ शिंदे नाराज, पूर्वकल्पना न देता शिरसाट आणि बच्चू कडू दिपकेंना कसे भेटले, शिंदेंनी खडसावलं।